आता समोर पोळा आहे आणि गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। त्यानिमित्त ही पुरणपोळी मी केली आहे। चला तर पाहूया कशी करायची पुरणपोळी। नमस्कार, ज्योती हेल्दी यार्ड मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुरणपोळी बनवणार आहे, पण पुरणपोळी टम्म फुगावी यासाठी मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। श्रावण महिना आलेला आहे, सणासुदीचे दिवस पण आलेले आहे, तर सणाला पुरणपोळी बनवली जातेच। तर पुरणपोळी बनवायला थोडा वेळ लागते, पण लवकरात लवकर आणि पुरणपोळी सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहे। चला तर सुरू करूया। येथे मी 1 पाव चना डाळ घेतली, म्हणजे या ग्लासनी ही 1 ग्लास चना डाळ आहे। ही चना डाळ स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती। आता ही भिजलेली चना डाळ याच पाण्यासकट कुकर मध्ये घालू। या भिजलेल्या डाळीचे पाणी अजिबात फेकायचे नाही, कारण या डाळीच्या पाण्यामध्ये प्रोटीन राहते। आता या डाळीच्या 1 इंच पाणी वर आले पाहिजे एवढे पाणी घालायचे। आता या डाळीमध्ये 1 चम्मच तेल घालू। तेल घातल्याने आपली डाळ सॉफ्ट शिजते। 1 चम्मच हळद घालू। हळदीने आपल्या पुरणाला छान कलर येते। तेल आणि हळद हे मिक्स करून घेऊ आणि कुकरचे झाकण लावून घेऊ। आता गॅस ऑन करू आणि 5 शिट्ट्या कुकरच्या होऊ देऊ, पण मात्र गॅसची मीडियम फ्लेम ठेवायची। मीडियम फ्लेमने आपली डाळ एकजीव शिजते। डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत गव्हाचे पीठ मळून घेऊ। आता मी एका बाउल मध्ये 1.5 ग्लास गव्हाचे पीठ घेते आणि अर्धा ग्लास मैदा घेते। कारण मी पुरणासाठी 1 ग्लास डाळ घेतली होती, त्यामुळे 2 ग्लास गव्हाचे पीठ पुरेसे आहे। आता या पिठात कलर छान यावा म्हणून 1 चम्मच हळद घालते। स्वादानुसार मीठ घालू। तुम्ही मैद्याऐवजी पूर्ण गव्हाचे पीठ वापरले तरी चालते। आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊ आणि सॉफ्ट गोळा करून घेऊ। कणिक मळून कणकेचा गोळा झालेला आहे। आता यामध्ये आपण 2 चम्मच तेल घालू आणि या कणकेचा गोळा आणखी सॉफ्ट करून घेऊ। हे बघा, आपला सॉफ्ट गोळा झालेला आहे। मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगणार होती, तर महत्त्वाची टिप्स ही आहे की कणकेच्या गोळ्यात 2 चम्मच तेल घातले की तुमची पुरणपोळी अजिबात फाटणार नाही। हीच ती महत्त्वाची टिप्स आहे। आता ही कणिक 1 तास मुरू देऊ। यावर झाकण ठेवू आणि साइडने ठेवून देऊ। आता कुकरचे झाकण उघडून बघू आणि आपली डाळ शिजली की नाही चेक करून बघू। हे बघा, आपली डाळ छान सॉफ्ट शिजलेली आहे। आता या डाळीतलं पाणी आपण काढून घेऊ। आता एवढे डाळीतले पाणी निघालेले आहे। या पाण्याचा वापर आपण कटाची आमटीसाठी करू। आता ही डाळ कढईमध्ये घालू। आता ही डाळ मॅशने मॅश करून घेऊ।
म्हणजे आपल्याला डाळ वाटायची अजिबात गरज राहणार नाही। आता ही डाळ मॅशने मॅश झालेली आहे। आता यामध्ये गूळ घालू। आता मी गूळ या जाडफळ किसणीने किसून घेतलेला आहे। आता यामध्ये गूळ घालू। आता हे मिक्स करून घ्यायचं। माझी 1 पाव डाळ होती तर 1 पाव गूळ घातला, म्हणजे जेवढी डाळ तेवढाच गूळ घालायचा। तुम्ही गुळाऐवजी साखर पण घालू शकता, पण गूळ मात्र चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा। आता गॅस ऑन करून स्लो गॅसवर हे पुरण शिजून घेऊ। आता हे पुरण मात्र हाय फ्लेमवर शिजवायचे नाही, कारण हाय फ्लेमवर पुरण जर शिजवले तर पुरण करपू शकते। हे बघा, आपला पुरणात गूळ छान मेल्ट झालेला आहे। आता पुरणाला घट्टपणा येऊ देऊ। हे बघा, आपले पुरण छान घट्ट येत आहे। आणखी 5 मिनिट पुरण घट्ट येऊ देऊ। यामध्ये चिमूटभर मीठ घालू। मिक्स करून घेऊ, कारण मिठाला पुरणाशिवाय चवच नाही। यामध्ये थोडं जायफळ किसून घालू। जायफळाने पुरणाला छान स्वाद येते। आणि थोडी विलायची पावडर घालू आणि हे मिक्स करून घेऊ। आता हे पुरण वाटून घ्यायची काहीही गरज नाही। आता आपलं पुरण हे झालेलं आहे। आता हे गॅस ऑफ करू आणि आपलं हे पुरण थंड होऊ देऊ। आता पुरण आपले थंड झालेले आहे। आता पुरणाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ, म्हणजे पुरणपोळ्या करताना आपले हात अजिबात भरणार नाही। असे छान छोटे छोटे गोळे करून घेऊ। आपले 1 ग्लास डाळीच्या पुरणाचे 9 गोळे झालेले आहे। आता हे साइडने ठेवू आणि पोळी करायला सुरुवात करू। आपला कणकेचा गोळा 1 तासात छान सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये 1 चम्मच तेल घालू आणि आणखी कणकेचा गोळा हा सॉफ्ट करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपल्या कणकेच्या गोळ्याला किती छान स्पंज आलेला आहे। पुरणपोळीची कणिक जेवढी मुरू दिली ना, तेवढ्या पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होतात। आता मी एका साइडने तांदूळाचं पीठ घेते, कारण तांदूळाच्या पिठाने आपली पोळी छान लाटता येते। आता मी कणकेचा थोडा छोटा गोळा घेते आणि तांदळाच्या पिठात बुडवते आणि अशी मोदकासारखी छोटी पारी करून घेते। या पारीच्या कडा पातळ करायच्या आणि मध्यभागी जाडसर ठेवायची। ही बघा, ही झाली आपली पारी। आता या पारीमध्ये पुरणाचा गोळा ठेवू आणि मोदकासारखी अशी बंद करून घेऊ। ही पारी अशी छान अशी बंद करून घ्यायची। आणि हे उरलेले कणिक जी राहते हे अशी काढून घेऊ। आणखी बंद करून घेऊ छान, म्हणजे आपली पोळी अजिबात फुटणार नाही। आणि हा गोळा कोरड्या पिठात बुडवून घेऊ। आता हलक्या हाताने पुरणपोळी प्रेस करायची आणि लाटण्याने हलक्या हाताने पातळ अशी एकसारखी पुरणपोळी लाटून घ्यायची।
आता ही पोळी लाटून झालेली आहे। आता तवा मीडियम गरम करायचा। तव्यावर थोडं तेल घालू आणि हे तेल कागदाने पुसून घेऊ। आता तवा आपला मीडियम गरम झालेला आहे। आता या तव्यावर पोळी घालू। हे बघा पोळीला छान बबल्स आलेले आहे। आता पोळी पलटी करू। आता पोळीला थोडे तूप लावू, तुम्ही तेल पण लावू शकता। आणखी पोळी पलटी करू। आणि या साइडने पण तूप लावून घेऊ। ही बघा आपली पोळी किती छान टम्म फुगलेली आहे। आणखी पलटी करू। बघा किती छान टम्म फुगलेली आहे पोळी। आता ही पोळी प्लेट मध्ये काढून घेऊ। दुसरी पोळी तव्यावर घालू। आता दुसरी पोळी पण आपण पलटी करून घेऊ। आता या पोळीला सुद्धा आपण थोडं तूप लावून घेऊ। पोळी पलटी करू आणि या साइडने सुद्धा तूप लावून घेऊ। प्लेट मध्ये काढून घेऊ। बाकीच्या अशाच पुरणपोळ्या करून घेऊ। पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत। आता या पुरणपोळीवर तुपाची धार सोडू। आपल्या पुरणपोळ्या मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहे। पुरणपोळीचा वरचा पापुद्रा काढून पुरण छान आतमध्ये गेलेले आहे। या पुरणपोळ्या दुधासोबत आणि तुपासोबत खायला खूपच टेस्टी लागतात। तुम्ही पण माझ्या व्हिडिओ प्रमाणे अशा पुरणपोळ्या करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशा वाटल्या पुरणपोळ्या।